राम राम। माझ्याजवळ 10 एकर सोयाबीन आहे। तर 10 एकरामधून 5 एकर मालविका सोयाबीन आहे आपलं पांढऱ्या फुलाचं। तर थोडा सोयाबीन पतलं आहे, पण माल चांगला असल्यामुळे आम्ही फार आनंदात वाटतो। असा माल आहे आमचा। महाराज, आपली जमीन कशा प्रकारची आहे? माझी जमीन मध्यम आहे, एकदम काळी नाही तर भरक नाही, ज्यादा भरकाड अशी वाटते। हे पाणी बरोबर असल्याच्यानं फार जोरदार माल आहे। महाराज, या एकाच झाडाला किती शेंगा राहू शकते? जवळपास 100-200 तर शेंगा नक्कीच भरणार। 200 शेंगा आहेत। एका झाडाला 200 शेंगा आहे? हो। विजू भाऊ, हे आपल्या शेतातील झाड आहे। हो। आपली जमीन कशा प्रकारची आहे? माझी जमीन एकदम हलकी जमीन आहे। एकदम हलकी जमीन हलकी भरकाळी। हा हलक्या जमिनीतलाच झाड आहे? हलक्या जमिनीत मालविका सोयाबीन, मालविका पांढऱ्या फुलाचं। पांढऱ्या फुलाचं। हो। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता एक झाड आमचे महंत सन्मान्य श्री भिकुजी बापू यांच्या शेतातील मध्यम रानातलं झाड आहे। त्याला जवळपास 150 ते 200 शेंगा आहेत। आणि आमच्याच गावचे सन्मान्य श्री विजूभाऊ पाटील यांच्या शेतातील हा मालविकाचा झाड आहे। त्यांची जमीन एकदम हलकी आहे, आपण मुरमाड पण सुद्धा म्हणू शकतो त्याला। त्या जमिनीत सुद्धा मालविका सोयाबीन अतिशय जबरदस्त असं बसलेलं आहे। या झाडाला सुद्धा आपण जवळपास 100 ते 125 शेंगा लागलेल्या आहेत। काही शेतकरी बांधव सुद्धा इथे बसलेले आहेत। आपण प्रात्यक्षिक म्हणून मालविकाचं झाड इथे आपण दाखवत आहोत। बापू, आपण शेतकरी या नात्यांना शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मालविका सोयाबीन लावायला पाहिजे? लावायलाच पाहिजे, मालविकाच लावायला पाहिजे। मालविका हे वाहन सर्वात चांगलं वाहन आहे आणि जास्त दिवसाचा कालावधीचा माल नाही आहे। लवकरात लवकर माल भरला जातो आणि 3 ते 4 शेंगाचं याचं शेंगा आहे। 3 ते 4 दाण्याची शेंगा जास्त प्रमाणात लागलेली आहे ना। मालविका सोयाबीनचं झाड सन्मान्य बापू आमचे त्यांच्या हातात मालविका सोयाबीनचं झाड आहे। विजू भाऊ, आपण काय सांगू इच्छिता? आमची हलकी जमीन असून 3 ते 4 दाण्याची शेंगा आहे आणि एकदम पाणी असल्यामुळे जमीन दाण्यामध्ये शेंगाचे भरून भरून आलेले आहे। एक नंबरची मालविका व्हरायटी। मालविका सोयाबीन एक नंबर आहे। शेतकरी मित्रांनो, मी सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा, एक कंपनी प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण जास्तीत जास्त मालविका सोयाबीनची पेरणी करावी व भरघोस उत्पन्न मिळवावं। धन्यवाद बापू। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।